आप देख रहे हैं भवानी टाइम्स। नमस्कार, मी रवीन फौजदार। भवानी टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नाविन्यपूर्ण अशा इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदियाद्वारा संचालित आसरा शिशुगृह म्हणून, नेहमी आपण ह्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असे शिशुगृह पाहिले, भरपूर मिसिंग कंप्लेंट येतात किंवा लहानपणातच कुठं ना कुठं ते मुलं बाळं बाहेर निघून जातात आणि घरची परिस्थिती किंवा हलाखीच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांना सोडून किंवा आई वडील बालपणामध्येच मृत्युमुखी होतात। अशा ज्या गोष्टी असतात त्या लहान मुलांचा काही दोष नसतो, तशा मुलांसाठी काम करणारी इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया शिशु आसरा शिशुगृह नावाचं एक शिशु मंदिर काढलेलं आहे आणि त्यांचाच परिचय घ्यायला आम्ही आज लांबून सिंगल टोली इथं उपस्थित आहोत। सरांशी बोलू, ते ह्या शिशुगृहाचे एमडी आहेत। सर नमस्कार। नमस्कार, आपले स्वागत आहे। काय नाव सर आपलं? माझे नाव अशोक गंगाराम बेलेकर, सेक्रेटरी ऑफ इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदियाचे। काय एज्युकेशन झालं सर? माझं एज्युकेशन झालं आहे, बीकॉम झालेलं आहे, मी ॲडिशनल BS सोशॉलॉजीमध्ये झालेलं आहे आणि MSW केलं आहे। सर आसरा शिशुगृह हे संकल्पना कशी काय आली आपल्याला? आसरा शिशुगृह म्हणजे आम्ही चाइल्ड राईटवर काम करीत होतो। आमची संस्था 1996 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत। 14 एप्रिल 1996 साली आम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त पाणी पिऊ म्हणजे ओपन केलेलं आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूच्या काय समस्या आहेत सामाजिक क्षेत्रातल्या त्या आम्ही शोधून काढलेल्या आहोत आणि नुकतंच आम्ही बचत गटाची मोहीम आम्ही त्या ठिकाणी चालू केली आहोत। बचत गटाच्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही नवजात बालकांची काळजी कसं घ्यावं या विषयाला धरून आम्ही युनिसेफच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहोत। त्याच पद्धतीप्रमाणे आम्ही सालेकशा ब्लॉकमध्ये जे लहान मुलं आम्हाला दिसत होते आणि बालवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये जात नव्हते, त्यावेळी त्या ठिकाणी अंगणवाडी नव्हत्या। मग अशा वेळेस आम्हाला कल्पना सुचली की ह्या लहान बालकासाठी आम्ही काहीतरी काम करावं की जेणेकरून हे लहान बालक रोडावर धूळखात खेळतात, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात आसरा बालवाडी हे चालू केलेले आहोत। आणि आसरा बालवाडी चालू करत असताना शासनाच्या माध्यमातून सहकार्यानं ते आम्हाला खूप त्यांना प्रेरणादायक ते ठरलं। मग आम्ही त्यावेळेस असंच प्रोग्राम वापरतो की ज्या ठिकाणी शासन काम करतो त्या ठिकाणी आम्ही काम करत नाही। त्या विषयाला धरून ज्या ठिकाणी गॅप आहे शासनाची त्या गॅपला धरून आम्ही हे काम केलेलं आहोत। आणि मग आसरा बालवाडी त्या ठिकाणी चालू झालेली आहे। 3 वर्ष आम्ही सातत्याने त्या ठिकाणी चालू केलं आणि अंगणवाडी ओपन केलं। अंगणवाडी ओपन ही शासनाची झाली, त्यावेळेस तो प्रोजेक्ट आम्ही विड्रॉल केला त्या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर दुसरी समस्या आम्हाला लेप्रोसीची भेटलेली होती ट्रायबलमध्ये। मग लेप्रोसीचा हा घटक असा पकडलेला हो की ज्या व्यक्तीला लालसर फिकट चेहरा चट्टा दिसतो आणि तो खाजवत पण नाही, मग अशा वेळी न खाजवणारा चट्टा जर लोकांना जर दिसला तर त्याचे उपाय करत नाही। मग याबद्दल आम्ही ट्रेनिंग घेतलं। या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही मग हा प्रोजेक्ट जवळपास 7 वर्ष आम्ही चालवलं 2013 पर्यंत आणि तो फार आम्हाला आवडला त्यामध्ये आणि तो मॉडेल भारत सरकारने स्वीकार केला आणि ते स्वीकार केल्याच्या नंतर तो त्यांच्याकडे चालू झाला। आणि त्यानंतर आम्ही एक छोटंसं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून खर्रा हे गाव आहे या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आम्ही दत्तक घेतलं 3 वर्षाकरता की जे बालकाचा विकास व्हावं, बालकांना शिक्षण मिळावं, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, क्वालिटी एज्युकेशन व्हावं या विषयाला धरून आम्ही त्या कम्युनिटीच्या माध्यमातून आम्ही त्या शाळेमध्ये प्रवेश केलं आणि आज त्या ठिकाणी वर्ग 7वा पर्यंत ती शाळा चालू आहे। आणि महत्वाचं म्हणजे की आम्ही ज्यावेळेस ती शाळा दत्तक घेतलं त्यावेळेस फक्त 8 मुलं होते। 8 मुलं म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी या 4 वर्गा मिळून आम्हाला फक्त ती 8 मुलं होते। पटसंख्या कमी होती। पटसंख्या कमी होती आणि
जिल्हा परिषदनं असं ठरवलेलं होतं का ही शाळा बंद करायची परवडत नसल्यामुळे. आता तो काम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमच्याकडे सुधांशु साहेब आले, सौरभ साहेब आले, एज्युकेशन ऑफिसर आले आणि त्यांनी आम्हाला प्रशंसा केली आणि हा तुमचा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे. आणि आज त्या ठिकाणी खर्रे गावात तर जर तुम्ही जाऊन पाहाल तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे लोक त्या ठिकाणी भेट देतात आणि ती शाळा आता सुरळीत चालू आहे. हे काम करत असतानाच आम्ही पुन्हा गव्हर्नमेंटच्या सोबत जलजीवन मिशनमध्ये काम केलो, त्यामुळे महिला आर्थिक विकास सोबत आम्ही काम केलो, नाबार्डच्या सोबत आम्ही बचत गटावर मोहीम राबविलेली आहे. आणि एवढंच न करता मग कम्युनिटीमध्ये ज्यांना फायनान्स पाहिजे, महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही नॅपिस, नाबार्ड, बँक यांच्याद्वारे त्यांना लोन देण्याचं काम केलं, विविध प्रकारच्या ट्रेनिंग दिलं. यामुळे आता आम्हाला अशी नवीन समस्या झाली आहे की बालसंगोपन ही योजना आम्ही महिला बाल कल्याणच्या माध्यमातून राबवित आहोत. आता बालकासाठीच आम्ही काम करून राहिलेलो आहोत की ज्या मुलांचे आई वडील मरण पावलेले आहेत, ज्या मुलांचे HIV एड्स ग्रस्त आहेत आई वडील, ज्या मुलांचे आई मरण पावली किंवा वडील मरण पावले आहेत आणि विविध कारणाने काय घडून आले, ज्यांचे आई वडील कोरोनामध्ये मरण पावलेले आहेत, ते मुलं अनाथ झालेले आहेत, अशा करता महिला बाल विकासाची योजना ही बालसंगोपन योजना आहे. तर त्याचा सुद्धा आम्ही गोरेगाव ब्लॉकमध्ये काम करून राहिलेलो आहोत की त्या योजनेचा फायदा त्या मुलांना मिळावा अशी ती योजना आहे. त्याच्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. हे काम करीत असतानाच भंडारा जिल्ह्यामध्ये शिशुगृह नव्हता कुठल्याही प्रकारचं. मग इथला एखादा बाळ सापडला किंवा दवाखान्यात मिळाला आहे की एखादी कुमारी माता आहे आणि तिने बालकाला जन्म दिलं, त्या बाळाला जन्म दिलेला आहे, पण तो स्वीकार करत नाही आहे किंवा तो मुलगा सुद्धा स्वीकार करत नाही आहे, त्यांचे आई वडील स्वीकार करत नाही आहे. मग अशा वेळेस त्या मुला कुठं ठेवायचं, काय करायचं, ही समस्या शासनाच्या समोर सुद्धा आलेली आहे. तर म्हणून आम्ही यावर्षी शिशुगृह हा आम्ही हातामध्ये घेतला की गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण बालकांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. तर हा पण एक विषय सेन्सिटिव्ह आहे, गरजेचा आहे की जेणेकरून एखादा बाळ कोणी कुठ्या ठिकाणी टाकलेला असतात, त्याची बरोबर विल्हेवाट होत नाही किंवा कोणी सामानाला समोर येत नाही. म्हणून आम्ही आसरा शिशुगृह गोंदियामध्ये प्रथमच चालवित आहोत. यापूर्वी आसरा शिशुगृह कुठल्याही संस्थेने किंवा शासनाने गोंदिया जिल्ह्यामध्ये ओपन केलेलं नाही आहे. मला सांगा सर, अशा काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा एखादी चांगली संकल्पना घेऊन येत असताना शासनाच्या माध्यमातून काही अडचणी गेल्या असतील? बघा, एखादी चांगली संकल्पना आपण काम करत असताना तर शासनाच्या स्तरावर डॉक्युमेंटेशन पाठपुरावा करण्यासाठी धावपळ करावाच लागतो. मग जिल्ह्यापासून तर नागपूर पासून पुण्यापर्यंत, कमिशनर पासून तर मंत्रालयापर्यंत हे धावपळ करावा लागतो. पण एखाद्या चांगलं काम आपण करीत आहोत, ही संस्था चांगली आहे, त्याकरता मात्र शासकीय यंत्रणा आपल्याला सहकार्य करीत असतात. शासनापासून अजून काही मला काही आता सध्या त्रास झालेला नाही आहे. मानधनाबद्दल शासनापासून आता हे मानधन वगैरे यांना सध्या लागू नाही आहे. हे आम्ही प्रत्यक्ष चालवू आणि आम्ही कितीपत याच्यामध्ये यशस्वी होणार, रिझल्टवर ते करते की नाही बा, ही संस्था अतिशय चांगली आहे, झुंजारू आहे, यांचं काम चांगलं आहे, यांची सहानुभूती दुसऱ्याच्या विषयी आहे, तर त्यावेळेस ते आम्हाला ते ग्रँट देतील. पण कदाचित आम्ही जर लोकांनी याच्याकरता आम्हाला सहकार्य केलं, सिम्पॅथिक दाखवलं, सहानुभूती दाखवलं, तर आम्ही शासनाची ग्रँट घेणार की नाही घेणार हा समोर विचार पाहू. महाराष्ट्राच्या जनतेला बालकाविषयी काही मेसेज सर तुमच्या माध्यमातून? महाराष्ट्राच्या जनतेला मला एकच सांगणं आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये आसरा शिशुगृह हा ओपन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आम्ही 0 ते 6 वर्षापर्यंतची बालकाची आम्ही काळजी घेणार आहोत. त्यांचं पालन पोषण, राहणं, त्यांच्या जीवनमानामध्ये चांगला यश मिळव, यासाठी हे आम्ही कार्य करीत आहोत. तर आम्हाला आव्हान करतो की जे कोणी
दयावान आहे, ज्यांच्यामध्ये करुणा आहे, अशा लोकांनी ह्या आसरा शिशुगृहाला सहानुभूती देऊन सहकार्य करावं किंवा डोनेशन द्यावं. ते डोनेशन तुम्ही कॅशमध्ये द्या, एखाद्या वस्तू रूपात द्या, एखाद्या पाळण्याच्या रूपात द्या, एखाद्या खेळणीच्या रूपात द्या, ते आम्ही स्वीकार करणार आहोत. तुम्ही 100 रुपये द्या किंवा 5,000 रुपये द्या. 5,000 रुपये दिले तर 1 रुपया बरोबर आहे. ज्याने 1 रुपया आम्हाला जरी दिलं दानामध्ये ते 5,000च्या बरोबर आहे, असं मी सर्वांसाठी विनंती करतो. सर, एक शेवटचा प्रश्न. जशी वय मर्यादा ठेवलेली आहे 0 ते 6 वर्ष, आपण पाहत असतो, प्रवास करतो, गोंदिया रेल्वे स्टेशनमध्ये अनेक व्यसनी गेलेले मुलं आहेत जे घर सोडून व्यसन करतात. त्यांच्यासाठी सर काही करता येईल का आपल्याला? बघा, ज्यांचे वडील व्यसनापासून हे झालेले आहेत, पण त्या बाल संगोपन योजनेमध्ये ते ठराविक वयागट बसत नाही. वयावर बसत नाही. आम्ही फक्त या आसरा शिशुगृहामध्ये 0 ते 6 वर्षाच्या मुलासाठी आता काम करणार आहोत. म्हणजे हेच वयाची अट ठेवली आहे का सरकार? अट आहे. ते 6 वर्ष झाल्यानंतर शासन मग काय करणार आहे, कोणाकडे ट्रान्सफर करणार आहे ते ठरवतील ना, आम्हाला तसं डायरेक्शन देतील. कारण यामध्ये CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी असते, त्या कमिटीच्या माध्यमातून आमच्याकडे ते शिफारस करून पाठवण्यात येतील. आम्ही असं कुणाच्याही शिफारशीनं घेणार नाही. एखादा मुलगा जर 2 वर्षाचा कुणाला सापडला तर त्यांनी आम्हाला फोन करावा, आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि ते CWC कडे आम्ही सादर करून चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे ते त्याच्यावर निर्णय देतील आणि ते आमच्याकडे सादर करतील. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण ह्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आणि भरपूर अशा अडचणींना आपण आळा घालतो आणि खूप शून्यातून तुम्ही वर आलात. तुमचं एज्युकेशन खूप चांगलं आहे. तर मला एक सांगा की जेव्हा हे लहान मुलं तुमच्याकडे येणं सुरुवात होतील, जी संकल्पना तुम्ही मांडली, त्याच्यानंतर एज्युकेशन नंतर किंवा त्याच्या एज्युकेशनावरची जेव्हा वेळ येणार, तेव्हा 0 ते 6 वयोगट संपल्यानंतर सर त्या विद्यार्थ्यांचं कसं काय होणार? ते पण फ्युचरमध्ये आम्ही असं ठरवण्यात येत आहे की जे 0 ते 6 वर्षाचे मुलं आपल्याकडे राहणार आणि 6 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा पाया आहे. तर आम्ही असे नियोजित संकल्पना तयार करून राहिलेले प्रोजेक्टवर की 6 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर त्याचे एज्युकेशन प्रॉब्लेम आहे 18 वर्ष होईपर्यंत, तर त्यांच्याकरता आपल्याला काय करता येईल अशी एक भावी योजना आम्ही तयार करीत आहोत की जेणेकरून त्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल, शिक्षण चांगले मिळेल आणि एखाद्या चांगल्या नोकरीच्या सुद्धा तो जाऊ शकेल. तर पाहू शकता मित्रांनो, हे होते आपले बेलेकर सर, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे MD आणि तसेच सामाजिक क्रांती घडवून आणणारे महान जे विचार असतात, खरंच त्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगत सामाजिक कार्यामध्ये ते काम करत असताना ह्या गोष्टींना समजून घेतात. अनेक त्यांनी प्रयत्न केले. भरपूर 96 पासून सर बहुतेक हे लढाई चालू होती, परंतु राज्य शासनाच्या समोर यांनी जेव्हा प्रोजेक्ट पायलट मांडला, त्यानंतर राज्य शासनाला तुम्हाला परमिशन दिलं आणि आसरा नावाचं शिशुगृह म्हणून इथे ओपन होते. मला म्हणता येईल सामाजिक एक व्यक्तिमत्व आपल्या समोर होतं. त्यांनी आपले शब्द सांगितले आणि एक मेसेज दिला की गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये एकमेव असा शिशुगृह आहे. खरंच कुणाकडे असे ॲड्रेस असतील किंवा बाळ सापडलेले असतील दवाखान्यात असो किंवा कोणत्याही माध्यमातून 0 ते 6 वयोगट हे ठेवण्यात आलेलं आहे, तर कृपया यांच्याशी संपर्क करावं. हा स्थान सिंगलटोली चौकी, रमाई हायस्कूलच्या बाजूला आसरा शिशुगृह म्हणून आहे. बेलेकर सरांचं नावही विसरलं तरी तिथं तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँक मिळेल. त्याच्यामध्ये ते बचत गटची पण संकल्पना करतात. खूप मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी केले आहेत आणि सामाजिक भावनेतून करत आहेत. कुठल्याही प्रकारचा त्यांना आर्थिक कुठूनही मिळत नाही आहे. तर माझी हीच इच्छा राहील की तमाम भंडारा आणि गोंदियाच्या जिल्ह्याच्या लोकांनी जे पण शिशु यांना मिळाले त्यांना यांच्याकडे हँडओव्हर करावं. आणि तर आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद. मी रॉबिन भोरजार, कॅमेरामॅन आकाशसोबत, भवानी टाइम्स गोंदिया.